शेतकऱ्यांनी फुले संगम कंपनीच्या सोयाबीन बियाणे पेरल्यानंतर ते बियाणे उगवले पण शेंगाच लागल्या नाही। बाळापूर तालुक्यातील पारस परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार नितीन देशमुख यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली। बाळापूर तालुक्यातील पारस परिसरातील शेतकऱ्यांनी फुले संगम कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरले होते, परंतु बियाणे उगवले परंतु झाड सुद्धा वाढलं नाही, त्या झाडांना शेंगा सुद्धा लागल्या नाही। तसंच सतत चालू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं प्रचंड नुकसान झालं असून पारस, जोगलखेड, टाकळी, खोजबळ, खरबी, अडोशी, कडोशी, कळंबा, कसुरा, कळंबी खुर्दे, डोंगरगाव, हसनापूर, मोरगाव, उरळ, झुरळ, रतनपुरी, भनकपुरी या परिसरात शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला शेंगाच लागल्या नाही। तातडीने शेतकऱ्यांच्या पिकांचा सर्व्हे करून शासनानं मदत जाहीर करावी असं मत आमदार नितीन देशमुख यांनी यावेळी व्यक्त केलं। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करण्यासाठी आमदार नितीन देशमुख यांच्यासह तहसीलदार वैभव फरतारे, जिल्हा कृषी अधीक्षक किरवे, तालुका कृषी अधिकारी काळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख योगेश्वर वानखडे, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे सोयाबीन शास्त्रज्ञ टीम यांच्यासह साहेबराव भरणे, नाना भरणे, शंभू भरणे, शंकर चेंढाळणे, शेतकरी बांधव यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।